अरे नारायण दादा, ते होळीचं गवत आलंय का जरा चेक करून घेता. निशा, तुझं हे काम झालं ना की जरा हार बनवून घेशील. हो. हा. अरे बापरे. स्वानंदी, थांब थांब. नाश्ता केला नसशीलच ना? आजी आज जरा गडबड आहे ना. ह्या बाबतीत ना तू आणि पिंट्याने अगदी एकसारखे आहात. अगं रोजच घाई असते म्हणून कसं उपाशी पोटी कामाला जायचं का? चल, आधी खाऊन घे. बस पुरणपोळी बनवली मी. मला कळलं ते हॉल पासून त्याचा असा सुगंध दरवळतोय, त्यानेच मी इथपर्यंत पोहोचले. पुरणपोळी म्हटलं ना की सगळ्यांचा चेहरा बदलतो. ग तू घरातल्या सगळ्यांसाठी एवढं करतेस पण स्वतःकडे दुर्लक्ष करतेस ना. सगळ्यांची काळजी तू घेतेस, मग तुझी काळजी घेतली पाहिजे ना कोणीतरी. बस एका अटीवर. आता काय? तुम्ही सुद्धा इथे माझ्या बरोबर शांतपणे बसणार आहात आणि पुरणपोळी खा. हिचं नाही तरच. चल तू तरी बस बाई निदान. वाव आजी. तूप निशा तूप घेऊन ये ग. तुला सांगू का स्वानंदी, म्हणजे घरातल्या पुरुषांना गरम गरम जेवण वाढताना ना आनंद होतोच, पण त्याही पेक्षा जास्त आनंद ना बायकांना असं गरम गरम वाढायला होतं. आणि गरम गरम वाढलं ना की 2 घासला जास्तच जातात अगं. हो, हे बाकी खरं आहे आजी. आणि म्हणूनच मला आवर्जून सगळ्यांसाठी स्वयंपाक स्वतः करायला आवडतो ना. हा, म्हणजे त्या घरी कसं व्हायचं की आईला पण थोडा आराम मिळतो ना, बाकी तिचं दिवसभर चालूच असतं. अर्थात आता इथे आपला स्टाफ आहे वगैरे सगळं ठीक आहे, पण त्यांना इन्स्ट्रक्शन देऊन ठेवलेत तसं रोज ठराविक प्रकारचा स्वयंपाक करतात ना ते. मग त्यात काही नाविन्य नाही उरत. म्हणूनच मी इथे पण जरा आलटून पलटून स्वयंपाक करते. राजवाड्यांना राग येतो पण राहू दे, थोडा स्टाफला पण आराम मिळतो ना. असं म्हणजे एकमेकींना मदत केली ना की असं रोजचा दिवस पण ना सण साजरा केल्यासारखा वाटतो ग. आजी, अपनी वाली सॉलिड टीम आहे खरी. डिट्टो. थांब जरा, एक घे मस्तपैकी. अहो, असे काय अचानक आलात? घाबरले ना मी. मला मदतीसाठी आलोय. तुम्हाला तुम्ही मदत का करू शकत नाही? नाही करू शकता. मग करा. मग काय करायचं? घ्या त्या गौऱ्या आहेत त्या, लावा इथे नीट. मी लावायचं त्या? बरं नका लावू, मी लाव. मी त्यांना हात लावून तिथे ठेवायचंय. हे बघा, मदत करायची करतो. नसेल तर करू नका. ओके. ओके म्हणू नका. बरं. हे हाताने उचलेस? हो. नसेल जमत तर नका. हे कुठे ठेवायचं? इथे. नीट सांगता का? अहो मग आता होळीच्या भोवती लावा, होळीमध्ये खोचा. काय माझी रांगोळी? नाही नाही, चपल्या कोण घालून येतं इथे? ओढू नका हो, कळतंय मला. नीट नाही. नीट धरा की जरा. ते काही आता निघालेलं शेण नाहीये. कळतंय मला. हा, काही हात खराब होत नाहीयेत तुमचे. जमतंय का? दिसतंय ना करतोय ते. कशात काही नाही. बघताय ना देवा, बघताय ना, लोकांची होळीची पूजा झाली, नैवेद्य दाखवून झाला, तो खाऊन सुद्धा झाला, पण आमच्या घरामध्ये जैसे थे कशात काही नाही. एक दिवस मी फक्त आराम केला तर घराची ही अवस्था आहे. कळू दे कळू दे कळू दे, आत्ता कळेल ह्या लोकांना आईच्या कष्टाची किंमत. छान. पण ह्याच्यामुळे आम्हाला होळीच्या पूजेला मुकावं लागणार आहे बहुतेक. आई. हा,
तयार झालीस? होय, मी केव्हापासून तयार आहे. आपल्याला होळीची पूजा करायला जायचंय ना. आणि बाय द वे आई, होळीची सगळी तयारी झाली आहे बघा. आणि हो, आपण आल्यावर ना माझ्या हातच्या या पुरणपोळ्या खाऊया आता. तू काय या मी बनवल्यात पुरणपोळ्या. म्हणजे तशा नंदुताई सारख्या परफेक्ट झालेल्या नाहीये, पण माझ्या परीने मी प्रयत्न केलाय. फर्स्ट टाइमच्या मानाने तशी डिसेंट आहे. अगं आधीना डिसेंट का उत्तमच झालेले आहेत. आणि महत्वाचं म्हणजे काय, तू त्यासाठी कष्ट केलेस ना, ते जास्त कौतुकास्पद आहे. हा त्या पाकगृहातून वास येत होता, त्यामुळे त्या उत्तमच झालेले असणार. तुला खरं सांगतो, त्या इलायचीचा जो वास आहे ना, तो मला कधी एकदा पुरणपोळ्या खातो असं करून जातोय. रिली बाबा, थँक्यू सो मच. पण अधीरा, यू नो व्हॉट, आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. ओके, लव्ह यू टू. बरं, आता सारखं असं कौतुक करून माझ्याकडून रोज स्वयंपाक करून घेऊ नकोस. ओके? का तुला नाही करायचंय का? म्हणजे करेन ना, मला करायला खरंच आवडेल ऍक्च्युली. कारण आय जस्ट लव्ह द प्रोसेस. मला आज इतकं छान वाटलं ना कुकिंग करताना. काय होईल ना, फक्त नवीन नवीन एक्सपेरिमेंट्स मी तुमच्यावरती करेन मग. म्हणजे बघा. ठीक आहे, मग मला चालेल. तसंही मग माझं इनडिरेक्टली डाएट होईल ना. बरं, चला आता, चला पूजेला जाऊया. सगळे जमले असतील. कधी सुरुवात होईल पूजेला? चला चला या. मम्मा, काय तू तर पैस हरलीस यार. म्हणजे बघ ना, आधीराणी तुझं म्हणणं खोटं ठरवलं. जा ना, जा जा. पहिला येऊन जाओ. हळद कुंकू वाहा नीट. मी सांगतो. आधी ना, हा. आधी थोडस पाणी ओळीला सोड. हा, आता त्या जागेवर हळदी कुंकू वाहा. नारळ ठेवा. आता स्वतःला आधी हळदी कुंकू लावून घे तू. मगाशी हळद कुंकू सांगतोय, सांगतोय. लावून द्यायचं असतं ना. ओके. फुलं वाहिलीस? हं. आता ते उदबत्ती पेटव.